प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरवणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित मशी पत्र ते केवढे मशे पत्र ते केवटे रावो चालवी आपुल्या पाडे रावो चालवी आपुल्या पाडे तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरुदा रखुना सांभाळावे आपुल्या ब्रिदा तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय। 15वा श्लोक आहे। एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं मागील मुमुक्षु जे होते तिही ऐशियाची जाणोणी माते मागील मुमुक्षु होते तिही ऐशिया जाणोनी माते कर्मे केली समस्ते धनुर्धरा कर्मे परिते बीजे जैसी दग्धली नुगवतीचे पेरली परिते नुगवतीची ऐसी कर्मेची परितया झाली मोक्ष हेतू ऐसी कर्मे परितया झाली मोक्ष हेतू एथ आणि काही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना एथ आणि काही अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नोही आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नहे मागील मुमुक्षु जे होते तेही ऐशिया जाणोनी माते। या अगोदर जे मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा आणि ज्यांनी
इच्छेस्तव मोक्ष मिळवला, त्यांनी मला कसं जाणलं? जसं काल सांगितलं भगवंताने, सुटतो. कोण कोण सुटतो? त्या ठिकाणी प्रकृतीमध्ये असताना सुद्धा आत्मतत्वावर आरूढच राहून प्रकृतीच्या गुणामध्ये लिप्त न होता तो कर्म करतो, तो सुटतो. तशा पद्धतीत मुमुक्षु म्हणजे काय? पारतंत्र्याची अपेक्षा धरून कार्य करणारे जीव, त्यांना मुमुक्षु म्हणावं. आणि त्यांनाच स्वतंत्र मिळत असते. आणि त्यांना आजपर्यंत अशा अशा प्रकारे स्वतंत्र मिळालं. मागील मुमुक्षु जे होते तीही ऐशा जाणोनी माते, कर्मे केली समजते धनुर्धरा. सर्व कर्म त्यांनी कशी केली? अशा पद्धतीत केली. परिते बीजे जैसी दग्धली. त्यांचं कर्म म्हणजे कसं आहे? नुगवतीची पेरिली. दग्ध झालेलं बी, बियामध्ये एम्ब्रिओ असतो. एक एम्ब्रिओ म्हणजे अशा प्रकारची सेल असते की जी जिवंत असल्यानंतरच बी पुनरुत्पादन करू शकतो, पुनर्निर्मिती करू शकतो. परंतु तीच जर एक पेशी मेली तर ते बी किती जरी चांगलं असलं तरी उगवत नाही. यावर्षी जवळपास 12 महाराष्ट्रात पेरण्या सोयाबीनच्या डबल झाल्या. त्याचं कारण काय? पाऊस पडला आणि त्या धपकल्या गेल्या आणि त्यातल्या त्या सेल मेल्या गेल्या. तसं माऊली म्हणतायत, दग्ध झालेली बियाणे, एम्ब्रिओ, खराब झालेले बियाणे जर पेरले तर ते उगवणार आहेत का? नाही. तसं थोडक्यात सांगायचं का, तर परतंत्र इंग्रजांचं राज्य होतं. ज्यांनी इंग्रजांची कायदे मानलेच नाहीत, त्यांच्यावर विश्वास जर इंग्रजांनी ठेवला तर तो पळायला येणार आहे का? नाही, कारण त्यांना स्वातंत्र्याची अपेक्षा आहे. तसं हे प्रकृतीच्या आधिपत्याखाली चालणारं विश्व इथल्या कायद्यांना न मानता स्वतंत्र्याचे म्हणजे आत्मतत्वाचे कायदे जे पालन करतात ते मुमुक्षु. तैसी कर्मेची दया झाली मोक्ष हेतू. आणि मग त्यांनी केलेलं प्रत्येक कर्म हे स्वातंत्र्याचं कारण बनलं. म्हणून ते मोक्षाच्या हेतून त्यांची कर्म फळत गेले, कारण त्यांनी कर्म आत्मबुद्धीनं केली. एत आणखी एक अर्जुना आणखी एक आहे, हे कर्म विवंचन. ही जी विवंचन आहे ना, ही कर्म आणि अकर्म विवंचन. कर्म म्हणजे काय? जे योग्य आहे ते. अकर्म म्हणजे काय? जे अकरणीय आहे. आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नोहे. तरी सुद्धा भगवान म्हणतायत, आपुलिया चाडे सज्ञाना योग्य नोहे. स्वतःच्या बुद्धीनं हे ठरवू नये, कारण मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. मग काय करावं लागेल? हरिपाठी स्थिरावला तोची. वेद मार्गे मुनी गेले, त्याच मार्गे नका जाऊ आड राणे, ऐसी गरजती पुराणी. भगवान सांगतायत, हे कर्म आणि अकर्माची मार्ग मुमुक्षुन केली पाहिजेत. काही जण स्वतंत्र तर पाहिजे असतं, पण पहिल्यांदाच चुकीच्या ठिकाणी आवाज उठवतात आणि लगेच फाशीला दिले जातात महाराज. इतिहास वाचल्यास लक्षात येईल. भावना स्वातंत्र्याचीच असते, पण सापडतात लवकर, कारण कुठल्याही प्लॅन शिवाय जातात. तसं मनाच्या मार्गानं ही कर्म अकर्माच्या रस्त्याला जाऊ नये, तर विचारपूर्वक अगोदर ज्यांनी आचरण केलंय त्या पद्धतीत जावं, असं सुंदर विश्लेषण माऊली करत आहेत. त्यानंतर किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्
कर्म म्हणपे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण कर्म म्हणिपे ते कवण अथवा अकर्म्या कर्मा काय काय लक्षण. लक्षण. ऐसे विचारिता विचक्षण गुंफून ठेले ऐसे विचारिता विचक्षण गुंफून केले. केले जैसे का कुडे नाणे खऱ्याचे निसारखेपणे जैसे जैसे का का कुडीनाने खऱ्याचे सारखेपणे. डोळ्याचेही देखणे संशयी घाली डोळ्याचेही देखणे देखणे संशयी घाली. तैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे गिवसिजत आहाती कर्मे तैसे निष्कर्मतेचे भ्रमे निभ्रमे दिवसी दिवसी आदिक्रमे. जे तुझी सृष्टी मनोधर्मे करू सकती ते तुझी सृष्टी मनोधर्मे करू शकते. वाचोनी मूर्खाची गोठी कायसी एथ मोहले गा क्रांतदर्शी वाचवणी मूर्खाची गोष्टी काय असे एक मोगलेला क्रांतदर्शी. म्हणून आता तेची परियेसी सांगेन तुझ म्हणून आता ते परियेसी सांगेन तुझं. बघा भगवान म्हणतायत का कर्म आणि अकर्म मनानं करू नये. आपुलिया चाडे सज्ञाना योग्य नव्हे. का योग्य नाही हो? बघा घराच्या बाहेर जात असताना माय 4-4 वेळेस सांगत असते काळजी घेऊन जा बर का, नीट जा बर का. आणि लेकरू बोर होतं महाराज ही हेच सांगते, पण सांगण्यामागचा उद्देश असतो बाहेर धोकाय. कर्म म्हणिपे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण. कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय ऐसे विचारता विचक्षण गुंफून. असा विचार विलक्षण पद्धतीनं करत असताना असे विचारातच अडकून पडतात माणसं. कधी कधी असे ज्ञानी भेद्रे बनतात आणि कर्म करू शकत नाही. एक अतिविचार केला तर कर्म करण्याचं सामर्थ्य हरतं, नाही विचार केला तर धर्म म्हणून अधर्म घडतो. जैसे का कुडे नाणे अकर्म हे कर्म म्हणून समोर कसं उभं राहतं. कुडे नाणे माऊली म्हणतात खोटा पैसा. लहान लेकरं म्हणतात बघा काय एरे एरे पावसात तुला देतो पैसा. तसं जे काही पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा. कधी कधी खोटी कर्म खरी आहेत असं वाटतं आणि अकर्माचा पाऊस येतो आणि पुरामध्ये जीवन वाहून जातं. जैसे का कुडे नाणे खऱ्या चेनी सारखेपणे. कारण ते दिसताना खरं दिसतं, वास्तविक खोट असतं. डोळ्याचेही देखणे संशयी घाली. ते बघितलं लक्ष देऊन हे खरं आहे का खोट आहे असं 4-5 वेळेस फिरवून बघा महाराज, सारखीच नोट दिसते. संशय जातो हे खरंच आहे वाटतं, परंतु खोटी नोट असते. तशा प्रकारे तैसे निष्कर्मतेचे भ्रमे. भगवद्गीता ज्ञानेश्वरी किंवा एखादं चांगलं प्रवचन जर ऐकलं, निष्कर्म प्रकार ऐकल्याबरोबर कर्मच करू नये अशा प्रकार होतो. जसं अर्जुनाचा झाला ना, सांख्ययोग सांगितलं की मला पडायचंच नाही कर्मात. तशा प्रकारे माऊली म्हणतायत नैष्कर्मतेचे भ्रमे. मी निष्कर्म झालोय म्हणून एखादं कर्मरहित त्या ठिकाणी फळरहित कर्म करण्याची भावना मनात जागृत होते. दिवसी जत आहाती कर्मे. फल हेतू विरहित मला कर्म करायचं या मानसिकतेनच
तो कर्म करण्याच्या नादात पडतो, परंतु कर्म त्याला धरतात हे त्याला कळतच नाही. निष्कर्म बुद्धीनं कर्माच्या भानगडीत, कर्माच्या पसाऱ्यात तो अडकतो. आणि कर्माची गती कशी आहे महाराज? गहनो कर्मणाम गती. कारण एकदा पारध्याच्या हातात सापडल्यास तो सोडत नसतो, तसं कर्म सोडत नाहीत. जे दुजी दृष्टी मनोधर्मे करू शकती. अर्जुना, या जाळ्यामध्ये जे अडकलेत ते काही गरीब लोक नाहीयेत. ज्यांनी ठरवलं तर दुसरी सृष्टी निर्माण करू शकतील, ती अडकतात. कोण हो? एकाची साठी तपिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. दुसरी सृष्टी करणारे विश्वामित्र यांचा सुद्धा तपोभंग झालेला आहे. भगवंताचे गुरु आहेत ते. बघा, तपोभंग झाला आणि तो एकदा झाला हा प्रकार वेगळा असतो. ज्ञानी लोक माझा तपोभंग झालाय म्हणून पुन्हा रस्ता सोडत नसतात चांगल्या रस्त्यावर. ही फक्त उदाहरणासाठी ठीक असतं. एकदा त्यांचा बल हीन झालं याचा अर्थ ते काही पात्रताहीन झाले का? असं नाही. ते नंतर भगवंताचे गुरु आहेत. त्यांच्या जीवनात हा प्रसंग अगोदर झालाय, विश्वामित्रांच्या जीवनात. नंतर ते भगवंताचे गुरु आहेत, परंतु सांगतायत भगवान अर्जुनाला सांगत असताना, एवढी मोठी लोक सुद्धा अडकतात. वाचवणी मूर्खाची गोठी काय असे. अर्जुना, इथं मूर्ख अडकतील हे सांगण्यात अर्थ नाही. इथं मोहलेगा क्रांतदर्शी. मोहनले क्रांतदर्शी म्हणजे मार्ग सांगणारी. म्हणून आता तेची परियेसी सांगेन तुझ. म्हणून सांगतो हे किती कठीण आहे. अशा प्रकारे भगवान अर्जुनाला पुन्हा पुन्हा सावध करत आहेत. त्यानंतर कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेने विश्वाकारू संभवे. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारी संभवे. सम्यक आधी जाणावे लागे इथ. ते सम्यक आधी जाणावे लागे. वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित. मग वर्णाश्रमासी जे विशेष तेही ओळखावे निश्चित उपयोगीसी. तेही ओळखावे निश्चित काठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे. पाठी निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे. तुलेने एथ काही न गुंफे अपैसेची. तुलेही काही न गुंफे रवी जग हे कर्माधीन ऐसियाची ब्रह्मी गहन. रवी कर्माधीन ऐसियाची प्राप्ती गहन. परिते असो ऐके चिन्ह प्राप्ताचे गाम. परिते असो ऐके तरी कर्म म्हणजे स्वभावे. बघा, मौलींचा शब्द किती महत्वाचा आहे. तरी कर्म म्हणजे स्वभावे. कर्म हा स्वभाव आणि स्वभाव म्हणजे कर्म. याचा अर्थ जीवनाला आल्यानंतर कर्माशिवाय राहताच येत नाही. कर्म हा स्वभाव. जेने विश्वाकारू संभवे. त्या कर्मानं विश्वाला आकार दिलाय. कर्मामुळे तर विश्वाची निर्मिती झाली ना. जेने विश्वाकारू संभवे किंवा कर्म हे विश्वाच्या आकारा एवढं मोठं होत.
ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. ते काय हे अगोदर जाणावं लागेल. मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित. मग वर्ण आश्रमाला उचित असणार, विशेष असणार विहित कर्म, विहित प्राप्त कर्म, करणीय कर्म, करण्यासाठी योग्य असणार कर्म. आपण कोणत्या आश्रमात आहोत? आश्रम म्हणजे विश्रांती स्थान. बघा आश्रमामुळे काय होतं, एकदम ढोबळ भाषेमध्ये. कारण कसं आहे, शास्त्रीय भाषेत जर आपण आश्रमाचा विचार केला तर थोडा वेळ ऐकून माणूस गप्प बसतो. आश्रम म्हणजे काय? ब्रह्मचर्य, संयम, गृहस्थी, ज्या काही गोष्टी आहेत विहित, विधीने पालन, विषय त्यागा समान, अशा प्रकारे. तर वर्णाश्रमाला उचित असणार कर्म करायचंय, त्यानंतर विशेष कर्म विहित, विहित आलेलं कर्म, तेही ओळखावे निश्चित उपयोगेशी. आणि ते सुद्धा उपयोगानुसार काय योग्य आहे याला ओळखून कर्म करावं. मग काय होतं त्यामुळं? पाठी जे निषिद्ध म्हणिपे, निषिद्ध कर्माकडे बघायचंच नाही. पण काय म्हणताय? निषिद्ध कर्माकडे बघायचंच नाही. आणि दुसरी गोष्ट, निषिद्धला निषिद्ध म्हणत बसायचं नाही. परमार्थाच्या मार्गात आले ही एक भानगड होते बरं. आपण चांगलं कर्म करतो, लोकांकडे बघून लगेच काय होत असतं, त्या ठिकाणी विषाद निर्माण होतो की जग असं का वागायला. नाही, जगाची काळजी नाही करायची, काम करायचं. कशा पद्धतीत? पाठीचे निषिद्ध म्हणिपे, ज्याला माघारी निषिद्ध म्हटलं जातं तेही भुजावे स्वरूपे. ती सहज भुजावलं जातं. कसं? परत बघा ऐका, 6 ते 6:30, 6:40 आपलं उच्च कर्म ज्ञानेश्वरी पारायण आहे. यावेळेस आपण निषिद्ध कर्म करूच शकत नाहीत. ते वेगळं त्यागण्याची गरज नाही. उचित कर्म केल्यानंतर निषिद्ध कर्माचा त्याग करण्याची गरज नाही, तो सहज घडतो. आणि जर उचित कर्म न करता निषिद्ध कर्माचा त्याग करेल म्हणलं तर अजिबात होत नाही. आणि भल्या भल्याच्यानी होत नाही. त्यामुळं उचित कर्म करावं. अभ्यास करणाऱ्यांनी अभ्यास करावा, शेतकऱ्यांनी शेतीतली कामं करावी. ज्यानं त्यानं आपलं आलेलं कर्म उचित कर्म, म्हणजे निषिद्ध कर्माचा त्याग करण्याची गरज नाही. तेही भुजावे स्वरूपे, ए तुलेने काही न गुंफे अपैसेचे. एवढंच केलं की कुठंच गुताडा नाही. आणि हे न करता जर दुसरे रस्ते शोधायला लागला तर अडकल्याशिवाय राहत. एरवी जग हे कर्माधीन अर्जुना, नाही तर जग हे कर्माच्या अधीन आहे. ऐसी याची व्याप्ती गहन, कर्माची अशा प्रकारची गहन व्याप्ती. परिते असो ऐके चिन्ह प्राप्ताचे गा. बघा, एरवी जग हे कर्माधीन, जग हे कर्माच्या अधीन आहे. म्हणजे तुम्हाला कर्म करावंच लागणार आहे. पण तुम्ही तुमच्या कामात जर बिझी राहिलात तर नको ते उठाठेवी येणार नाहीत. म्हटलं जातं रिकाम पण ते सैतानाचं घर काहीतरी म्हणतात ना, कुविचाराचं. त्यामुळं मनाला किंवा शरीराला रिकाम राहू देऊ नका कोणत्या कामात. आणि कोणत्या म्हणजे ज्याच्यामुळे आपला फायदा होणार आहे. विद्यार्थी असेल तर अभ्यासानं फायदा होणार आहे, शेतकरी असेल तर शेतातली कामं केल्यानं फायदा होणार. एक तर फायदा होणार आहे आणि दुसरी गोष्ट वाईट कर्मापासून सहज बचाव होणार. असा दोन्हीतून फायदा असणारं कर्म आहे. कारण इथं कर्म करावंच लागतं, कारण हे जग कुणाच्या अधीन आहे? एरवी जग हे कर्मा. ऐसी याची व्याप्ती गहन, जाऊ दे म्हणले पण कर्माच्या अधीन मधले कर्मातून सुटल्यापैकी जे प्राप्त आहेत ना त्यांची लक्षणं सांगतो. अशा प्रकारे भगवान म्हणतात, कर्मण्य कर्मय पश्येद कर्मणि च कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्म कृत
जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली कर्मता नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची या कर्मसंगे आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी आणि कर्तव्य ते लागी त्या दुसरे नाही जगी ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला परिक्रिया कलापू आघवा आचर तू दिसे बरवा तरी क्रियाकलापू आगवा आचर आचर तू तू दिसे दिसे बरवा बरवा तरी तो इही चिन्ही जाणावा ज्ञानिया गा तो इही जाणावा तैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखे जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळामाची देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे तरी तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे वेगळा आहे अथवा नावे हण जोरिगे तो थडियेचे रुख जाता देखे वेगे अथवा नावे हनजोरिगे तो धडियेंची रुख जाता देखे वेगे तेची साचो कारे जो पाहू लागे तव रुख म्हणे अचळ तेची साचो साचोकारी कार्य जो लागे रुख म्हण अचळ तैसे सर्व कर्मी असने ते पुढे मानो निवायाने तैसे सर्व कर्मी असणे ती पुढे मानवी मग आपण पे जो जाणे नैष्कर्म्यू ऐसा मग आपण आपण या जो जाणे नैष्कर्म्य ऐसा आणि उदो असताचे निप्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे आणि जो असण्याची प्रमाणे जैसे न चालता सूर्यांचे चालणे तैसे नैष्कर्म तत्व जाणे कर्मीचे असता तैसे कर्मीची असता तो मनुष्या सारी खातरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे तो मनुष्यासारखा तरी आवडे परी मनुष्यत्व दयानकडे तैसी जळा माझी न पुढे भानुबिंब तैसे जळामाची न पुढे येणे न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले तेने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात न भोगिता भोगिले भोग्य जात एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला ए असो विश्व झाला अंगेची तो हे असो विश्व झाला अंगेची तो या ठिकाणी भगवान म्हणतायत जो सकळ कर्मी वर्तता सकळ म्हणजे सर्व बर का ही आणि ती ना देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची आपुली सर्वच ठिकाणी निष्कर्मता पाहतो कर्माच्या सोबत राहत असताना फळ असे बदलचो निराश कर्म प्राप्त आहे म्हणून करतोय फळासाठी करत नाही आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ज्याला कर्तव्याशिवाय दुसरं काही कळतच नाही बघा
स्वार्थी लोक अति जागरूकतेनं कर्म करतात, पण त्यांना फळाशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि ज्ञानी लोक सुद्धा तेवढंच जागृतीनं कर्म करतात, पण त्यांना कर्तव्याशिवाय दुसरं काही. नेते काम करतात, भ्रष्टाचारासाठी करणं वेगळं, जनतेच्या कल्याणासाठी करणं वेगळं. करतात दोन्ही, पण दोन्हीतला फरक काय? केवळ कर्तव्य एवढा एकच दृष्टिकोन आहे. तो ज्ञानी, त्याला निष्कर्मता कळते, आणि फळ हेतू तो अज्ञानी, तो अडकले. निष्कर्मता तरी चांगी बोधला असे, सतत निरंतर कर्म करतोय, कर्तव्यरत आहे, परंतु निष्कर्मतेनं बोधलंय त्याचा अंतःकरण. तरी क्रिया कलापू आघवा, आचरतू दिसे बरवा, तरी सुद्धा तो सगळीच क्रियाकलाप करताना दिसतो. लोक म्हणतात एखाद्याला, ज्ञानी माणसाला, हे झोपण आहे, सारखंच कर्म करायला लागले, काम करायला लागले, ह्याला हाव किती आहे. खरं जीवन बघितलं तर अकाउंट सुद्धा नाही महाराज बँकेत. वस्तुतः जीवन. आणि वरवर बघितलं तर 1 मिनिट विश्रांती नाही. या दोन गोष्टी जिथं आहेत, आचरतू दिसे बरवा, तोची तो ये चिन्हे जाणावा ज्ञानी आगा. आणि जो या चिन्हानं नटलेला आहे, भगवान म्हणतात त्याला ज्ञानी म्हणावा. जैसा का जळापासी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे. जसा पाण्याजवळ उभा राहिल्यानंतर माणूस पाण्यात दिसतो, आता पाण्यात दिसायलाय म्हणून तो बुडून मारायलाय का? पाण्याच्या कडेला उभा राहिला, पाण्यात दिसला, एक जणाला किव आली, मग त्याची सावली काढता येऊन वाचवता येते का त्याला? पाण्यात दिसतो तो तोच आहे, पण त्याच्यावर पाण्याच्या बुडण्याचा परिणाम नाही. अशा प्रकारे भगवान म्हणतायत, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे, म्हणे मी वेगळा. तो निभ्रांत ओळखतो की मी कसा आहे, वेगळा आहे. नाही तो मोठा सिंह सुद्धा मधल्या सिंहाला बघून उडी मारतो, कारण मी वेगळा आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. द्वेषान अडकली जातात, परंतु ज्ञानी मात्र इथं लिप्तच होत नाहीत. अशा प्रकारे भगवान म्हणतायत. यानंतरचा आपण विषय उद्या घेऊया. 96व्या ओळीपर्यंत विश्लेषण झालेलं आहे. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनबरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरुंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोल
दीन ते सर्वाहि सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनितिहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ होपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजयी हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया